नमस्कार. आज आपण चपाती लाटण्याचे 4 प्रकार पाहणार आहोत. तर पाहूया प्रकार पहिला. तर त्यासाठी इथे मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे. त्याची छोटीशी अशी चपाती लाटून त्यावरती तेल लावून कोरडं पीठ टाकलेलं आहे. आता आपण मोदक बनवताना अगदी त्याचप्रमाणे ही चपाती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं. आता आपण कोरड्या पिठामध्ये हा गोळा बुडवून लगेच त्याची चपाती लाटून घेऊया. हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची, त्यामुळे ती एकसारखी अशी लाटली जाते आणि छान गोलाकार अशी देखील होते. तर इथे आपली चपाती लाटून झालेली आहे. लगेचच आपण ही तव्यावरती भाजून घेऊया. तर चपाती भाजण्यासाठी तवा हा व्यवस्थित गरम झालेला असायला हवा. बघा, यावरती बुडबुडे आलेले आहेत. लगेचच आपण ही चपाती उलटवून घेऊया. दुसऱ्या बाजूने देखील आपण उलटवून घेऊया. तर बघा, चपाती ते छान अशी टम्म फुलायला लागलेली आहे. चपाती फुगायला लागली की त्यावरती तेल लावून घ्यायचं आणि आता आपण चपाती पलटवून दोन्ही बाजूनी छान अशी भाजून घेऊया. चपाती भाजताना गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची, त्यामुळे चपात्या छान अशा मऊ लुसलुशीत होतात आणि छान भाजल्या जातात. अजिबात कडक वातड होत नाहीत. तर बघा, इथे आपली पहिली चपाती देखील छान अशी बनवून तयार झालेली आहे. तुमच्या चपात्या फुगत नसतील तर या पद्धतीने चपाती नक्की बनवून बघा. नक्कीच चपाती छान अशी फुलेल, मऊ लुसलुशीत होईल. आता पाहूया प्रकार दुसरा. तर इथे मी एक उंडा घेतलेला आहे आणि हा अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे. यावरती तेल लावून घेऊयात. वरून कोरडं पीठ टाकूया आणि आता इथे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे अशा प्रकारे चिमटीने आपल्याला दाबून घ्यायचं आहे. याचे 3 भाग केलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेऊया आणि लगेचच सुक्या म्हणजे कोरड्या पिठामध्ये बुडवून याची आपण चपाती लाटायला घेऊया. तर बघा, चपाती लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची आहे आणि कडेकडेने लाटायची. यामुळे चपाती एकसारखी अशी लाटली जाते. जास्त जाडही होत नाही आणि जास्त पातळही होत नाही. तर बघा, इथे आपली छान अशी चपाती लाटून झालेली आहे. आपण ही भाजून घेऊया. यावरती बुडबुडे आले, लगेचच चपाती आपण उलटवून घ्यायची आहे. आता खालच्या बाजूने देखील चपाती भाजायला लागलेली आहे आणि बघा कशी अगदी टम्म अशी फुलायला लागलेली आहे. तर इथे चपाती छान अशी अगदी काठोकाठ टम्म फुगलेली आहे. जर तुमच्या चपात्या फुगत नसतील तर या पद्धतीने चपाती एकदा नक्की बनवून बघा. नक्कीच चपाती टम्म अशी फुलेल. तर बघा, आपण दोन्ही बाजूनी ही चपाती तेल लावून व्यवस्थित अशी भाजून घेऊया. आता पाहूया प्रकार तिसरा. यासाठी एक पिठाचा इथे मी गोळा घेतलेला आहे. याची देखील आपल्याला अशा पद्धतीने छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे. आता यावरती तेल लावून घेऊया. वरून कोरडं पीठ टाकूयात आणि याची घडी करून घेऊयात. आपण 3 पदरी घडीची चपाती बनवतोय. आता ही आपण पिठामध्ये बुडवून लगेचच लाटून घेऊया. तर बघा, अगदी मोठी अशी आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे. लगेचच आता आपण ही भाजून घेऊया. तव्यावरती टाकल्यानंतर बघा, छान अशी ही चपाती लगेचच फुगायला लागलेली आहे. दोन्ही बाजूनी तेल लावून आपण व्यवस्थित अशी ही चपाती भाजून घेऊया. चपाती अगदी टम्म फुगली की ती मऊ लुसलुशीत अशी होते. तुमची चपाती फुगत नसेल तर ही या पद्धतीने चपाती नक्की बनवून बघा. आता पाहूया प्रकार चौथा. यासाठी आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हा देखील आपल्याला छोटीशी याची चपाती लाटून घ्यायची आहे. वरून तेल लावून घेऊयात आणि थोडंसं कोरडं पीठ टाकूया. इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चपाती अशा पद्धतीने चिमटीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि लगेचच ही चपाती अशा पद्धतीने आपण घडी करून घेऊया. कोरड्या पिठामध्ये बुडवून ह्याची आपण चपाती लाटून घेऊया. तुमच्या चपात्या फुगत नसेल तर ह्या 4 प्रकार नक्की ट्राय करून बघा. नक्कीच चपाती छान अशी टम्म फुलेल आणि मऊ लुसलुशीत देखील होईल. तर बघा, इथे आपली छान अशी मोठी चपाती लाटून तयार झालेली आहे. लगेचच आपण ही चपाती भाजून घेऊया. चपाती भाजण्यासाठी गॅसची फ्लेम नेहमी मोठीच ठेवायची आणि तवा देखील व्यवस्थित तापलेला असायला हवा. तर बघा, इथे चपाती छान अशी टम्म फुलायला लागलेली आहे. दोन्ही बाजूने आपण तेल लावून ही चपाती भाजून घेऊया. इथे आपले चपातीचे 4ही प्रकार झालेले आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.